देंगे। बातमी मुंबईची आहे। मुंबई महानगरपालिका फक्त गरिबांच्या झोपड्या तोडते, पण कोणतंही कमर्शियल बांधकाम तोडलं जात नाही असा आरोप करत दैसरच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी गेले 6 दिवस उपोषण सुरू केलेलं आहे। आपण बघतोय त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय आणि उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावरती उतरलेला आहे। काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे या गेले 5 दिवस उपोषण करतायत। त्यांना अनेकांचा पाठिंबा मिळालेला आहे। आजचा 6वा दिवस आहे। काय नेमक्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, कशासाठी ते उपोषण करतायत, आपण त्यांच्याशीच बोलूयात। काय मागण्या आहेत ताई तुमच्या? माझ्या 5 मागण्या आहेत, जे मी ऑलरेडी कमिशनरांना गेल्या 20 दिवसापासून कम्युनिकेट केलेले आहेत। आज जेव्हा अनधिकृतपणे तोडायला जातात बीएमसी, ते नेहमी रेसिडेन्शियल तोडतात। माझी सगळ्यात प्रमुख मागणी ती पहिला कमर्शियल तोडा। एमआरटीपी आजपर्यंत तुम्ही किती लोकांवर एमआरटीपी घेतली? एमआरटीपी तुम्ही घेत नाहीये। त्याचप्रमाणे प्रमुख पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नावं आलेली, पंचनामे सुद्धा झालेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही FIR का नाही फाईल केली ते अनऑथराईज कन्स्ट्रक्शनसाठी? त्याचप्रमाणे तिकडे वारंवार अनधिकृत ही त्याच्यावर एक हे केले गेले, लेबल लागले गेले, मग तुम्ही सर्वे का नाही केलं? तो एक प्रायव्हेट लँड आहे आणि त्याच्या सर्वेचा अधिकार डेप्युटी कलेक्टर एन्क्रोचमेंट आहे। तर त्यांना तुम्ही लिहा। आत्ताचे जे सिटिंग MLA आहेत, त्यांचा जो मुलगा आहे अभिषेक घोसाळकर, इकडचा स्थानिक नगरसेवक आहे वॉर्ड नंबर 1चा, त्याचे जे PA का सेक्रेटरी जे काही त्याला म्हणतात, चेतन परमार आणि लालचंद पाल, याच्यावर NGO वाले मिस्टर हरीश पांडे जो एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, त्यांनी पंचनामा केलेला आहे की यांच्यावर FIR रजिस्टर करावी, अनधिकृत भरणी। त्याचप्रमाणे हे बनवलं आहे स्ट्रक्चर बनवण्यावर, पण त्या माणसाची 4 नोव्हेंबर तारीख पण सांगते, 4 नोव्हेंबरचा पंचनामा आहे, आजपर्यंत त्याच्यावर FIR नाही झाली। मी हा उपोषण कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत काही निर्णय निघत नाही, कारण तिथे 1 एकरवर टोमॅटो मार्केट आहे, जे उपशाखा प्रमुख नरोत्तम म्हात्रेंचं आहे, त्याला आजपर्यंत हात लावला गेला नाही। 4-4 हजार फुटाचे गोडाऊन आहेत, 500 खोल्या बनवल्या आहेत त्यांनी, नाना कंपाऊंड म्हणून ते प्रसिद्ध आहे, त्याच्यावर आजपर्यंत BMCने कधी हात नाही लावला। आंदोलन गेल्या 5 दिवसांपासून जे सुरू आहे ते जर सुटायचं असेल, त्यातनं जर तोडगा हवा असेल, तर प्रशासनाकडनं नेमकी काय बोलणी केली जातात, काय तोडगा यातनं काढला जातो हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह सुवर्ण दुसाने, IBN लोकमत, मुंबई। आणि नंतर एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत